ज्या शूर सैनिकाला 9 गोळ्या लागल्या होत्या त्यानेच पुढे भारताला इतिहासातील सर्वात मोठ्या लष्करी विजयाकडे नेले। ही आहे सॅम बहादूर यांची कहाणी। खऱ्या शौर्याची ही कहाणी दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुरू होते। 1942 साली बर्मा, आत्ताचे म्यानमारमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती। जपानी सैन्य वेगाने पुढे सरकत होते आणि म्यानमारमधील सिटांग नदीवरील पुलाला मित्र राष्ट्रांच्या सैन्यासाठी प्रचंड सामरिक महत्त्व प्राप्त झाले होते। 22 फेब्रुवारी 1942 रोजी जपानी सैन्याने अचानक हल्ला करून म्यानमारमधील पगोडा हिल ताब्यात घेतली। यामुळे सिटांग पुलाला धोका निर्माण होऊ शकला असता। त्यावेळी बर्मा हे भारताचे पूर्वेकडील प्रवेशद्वार होते। जर जपानी सैन्याने हा पूल ओलांडला असता तर त्यांचे पुढचे लक्ष ईशान्य भारत असू शकले असते। त्यामुळे हा मुद्दा भारताच्या सुरक्षेशीही जोडला गेला होता। त्यावेळी कॅप्टन सॅम माणेकशॉ, जे केवळ 27 वर्षांचे होते, ते 4x12 फ्रंटियर फोर्स रेजिमेंटच्या ए कंपनीचे नेतृत्व करत होते। त्यांनी तात्काळ आपल्या सैन्याचे नेतृत्व करत प्रतिहल्ला चढवला। गोळ्यांच्या वर्षाव शत्रूवर करत त्यांनी फायर अँड मूव्ह ही रणनीती वापरली। एक पलटण शत्रूवर संरक्षणात्मक गोळीबार करत होती तर दुसरी हळूहळू पुढे सरकत होती। सॅम स्वतः आघाडीवर उभे राहून हावभाव आणि आवाजाद्वारे सैनिकांना दिशा देत होते। त्यांच्या धैर्याने सैनिकांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला। एका भीषण लढाईनंतर म्यानमारमधील पगोडा हिल अखेरीस पुन्हा ताब्यात घेण्यात आले। मात्र याच वेळी एका जपानी सैनिकाच्या मशीनगनमधून सुटलेल्या गोळ्या सॅमच्या शरीरात घुसल्या। 1, 2 नव्हे तर तब्बल 9 गोळ्या, आणि ते रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर कोसळले। त्यावेळी 17व्या पायदळ विभागाचे प्रमुख असलेले मेजर जनरल डेव्हिड कोवान त्यांच्या शौर्याने इतके प्रभावित झाले की त्यांनी याच अवस्थेत आपले मिलिटरी क्रॉस पदक रणांगणावरच सॅमच्या वर्दीवर लावले। कारण सामान्यतः मिलिटरी क्रॉस हे पदक मृत सैनिकाला दिले जात नाही। जेव्हा गंभीर जखमी झालेल्या सॅमला एका ऑस्ट्रेलियन सर्जनकडे नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ते वाचण्याची शक्यता कमी आहे। पण जेव्हा डॉक्टरांनी विचारले की काय झाले तेव्हा सॅम हसत म्हणाले की एका खेचराने मला लाथ मारली। त्यांच्या या जिद्दीने आणि विनोद बुद्धीने डॉक्टरही थक्क झाले आणि तात्काळ ऑपरेशन करण्यात आलं आणि सॅम मृत्यूला हरवून पुन्हा उभे राहिले। पुढे जाऊन हेच शूर सैनिक 1971च्या युद्धात भारताचे सेनापती बनले आणि त्यांनी भारताला इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला। 1973 मध्ये ते भारताचे पहिले फील्ड मार्शल बनले। सॅम माणेकशॉ केवळ एक सैनिक नव्हते तर भारतीय लष्कराच्या शौर्याचे जिवंत प्रतीक होते।